आता बातमी एका आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची। पुण्यात हा सोहळा पार पडला। यावेळी सामाजिक बांधिलकी जपण्यात आली। पाहुयात काय होतं या विवाह सोहळ्याची खासियत। सनईचे मंगलमय सूर, फुलांनी सजलेला मंडप, पाहुण्यांची लगबग, असं वातावरण लग्न मंडपात पाहायला मिळतं। मात्र पुण्यातल्या एका विवाह सोहळ्यात एक आगळं वेगळं दृश्य पाहायला मिळालं। इथं वऱ्हाडी मंडळी नवदाम्पत्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासोबतच आणखी एक शुभ कार्य करत होती, ते म्हणजे ते रक्तदान करत होते। हा विवाह सोहळा अनुराज सोनवणे आणि आरती शेट्टे यांचा। या सोहळ्यात रक्ताचं नातं चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। उन्हाळ्याच्या 3 महिन्यामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा असतो। आम्ही रक्तदान क्षेत्रात काम करतोय। अक्षरशः एक रक्तदात्याला बोलवायला 50 फोन करावे लागतात, तरी रक्त मिळत नाहीत। पुण्यातले काही ऑपरेशन थांबली आहेत, डायलिसिसच्या लोकांना रक्त मिळत नाही। अशा प्रसंगी एखादा नवरदेव जर सांगत असेल की माझ्या लग्न समारंभात आपण आधी माझंच रक्तदान करूयात आणि नंतर मी बोल्यावर चढेल, इथं 1000 लोक उपस्थित आहेत। त्या साक्षात त्यांच्या साक्षीने नवरदेव आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं त्यांचे सासरे आज या 58 वयात रक्तदान करतायत। त्याच्याबरोबर त्याचे मित्र, मोठे भाऊ गजानन आणि आईने जो सपोर्ट केलेला आहे, खरोखर वाखाणण्यासारखा आहे। उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो। उन्हाचा कडाका आणि कॉलेजेसना सुट्टी असल्यामुळे रक्तदान शिबिरं कमी प्रमाणात होतात। हीच बाब लक्षात घेऊन रक्तदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी अनुराज आणि आरती यांनी आपल्या लग्नात हा अनोखा उपक्रम राबवला। समाजासाठी कमी विचार करून लोक चालतात। अशा प्रसंगी सुद्धा जे मला प्रोत्साहन दिलं ते माझ्या घरच्यांनी, माझ्या आईनी, मोठ्या भावानी आणि रामबांगड सरांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्यात किंवा मला प्रेरित केल्यात आणि हा नवीन एक आदर्श घालून दिला आहे की लग्नाच्या दिवशी सुद्धा तुम्ही रक्तदान करून समाजसेवा करू शकता। आज माझ्या वडिलांनी आणि झालेल्या मिस्टरांनी रक्तदान केलं, त्यामुळे खूप छान वाटलं। आणि अगोदरसुद्धा म्हणजे त्यांच्या तोंडून नेहमीच ऐकायचे, रामबांगड सरांच्या इथं ते असतात म्हणून त्यांच्या नेहमी ऐकत राहिले की हा ब्लड डोनेट करायचं आहे ते। आणि आज स्वतः त्यांनी ब्लड डोनेट केलं, वडिलांनी केलं, माझ्या दाजींनी केलं, म्हणजे भरपूर जणांनी केलं। तर खूप छान वाटलं आणि अभिमान आहे मला की हे काम करतात ते सगळं। लग्न मंडपात लगीनघाईच्या डामडौलासोबत सामाजिक बांधिलकी जपत पार पडलेला हा सोहळा खऱ्या अर्थानं विशेष ठरला। नवदाम्पत्यासह पाहुण्या मंडळींनी रक्तदान करून एक वेगळा संदेश दिलाय। त्यामुळे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं कौतुक होत आहे। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।